श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 16 ते 22 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कधीकधी आयुष्याच्या वाटेवर आपण थांबून स्वतःलाच विचारतो, मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का? माझ्या मेहनतीचे फळ मला मिळेल का? वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा असेच काही प्रश्न मनात निर्माण करणारा ठरू शकतो. पण घाबरायचे कारण नाही, कारण हा आठवडा तुम्हाला केवळ प्रश्न देणार नाही, तर त्या प्रश्नांची उत्तरेही तुमच्या मनातच सापडतील. ग्रहांची स्थिती सांगते की हा काळ आत्मपरीक्षणाचा, भावनांचा आणि नवीन संधींचा आहे. काही गोष्टी ज्या आतापर्यंत मनात दडलेल्या होत्या त्या आता बाहेर येऊ शकतात. काही नाती अधिक जवळ येतील, तर काही गोष्टी तुम्हाला आयुष्याची नवी दिशा दाखवतील. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आठवड्याच्या सुरुवातीला मन थोडे अस्वस्थ राहू शकते. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत असे वाटेल, पण हळूहळू परिस्थिती बदलताना दिसेल. आठवड्याच्या मध्यावर तुमच्या आयुष्यात एखादी सकारात्मक घटना घडू शकते जी तुमचा आत्मविश्वास वाढवेल. कधीकधी तुम्हाला वाटेल की लोक तुमच्या भावना समजून घेत नाहीत, पण खरे तर प्रत्येकजण आपल्या परीने तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मनात नकारात्मक विचार ठेवू नका. या काळात स्वतःसाठी थोडा वेळ काढणे खूप महत्त्वाचे ठरेल. एखाद्या शांत ठिकाणी बसून स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करण्याची इच्छा होईल. हा काळ तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात एखादा छोटासा उत्सव साजरा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनातील चिंता कमी होईल आणि वातावरण हलके-फुलके होईल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण शिकवण देणारा असेल. सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा कठीण वाटू शकतात. कधीकधी तुम्हाला वाटेल की तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन होत नाही, पण संयम ठेवा, कारण तुमचे काम लवकरच लोकांच्या लक्षात येणार आहे. वरिष्ठांकडून काही महत्त्वाच्या सूचना मिळू शकतात. त्या लक्षपूर्वक ऐकणे आणि त्यानुसार काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा नवीन कल्पनांचा असेल. एखादी नवी योजना तुमच्या मनात येऊ शकते. सुरुवातीला ती योजना कठीण वाटेल, पण जर तुम्ही धैर्याने पाऊल टाकले तर भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. काही वेळा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी शांत राहणे आणि परिस्थिती समजून घेणं गरजेचे आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नंतर पश्चात्तापाचे कारण ठरू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली संधी तुमच्या दारात येऊ शकते, त्यामुळे सतत सकारात्मक रहा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. घरातील काही गरजांमुळे किंवा प्रवासामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तरीही घाबरण्याची गरज नाही, कारण तुमच्या मेहनतीमुळे आर्थिक स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. काही जुन्या कामातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखादी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कधीकधी आपण भावनेच्या भरात खर्च करतो, पण या आठवड्यात थोडा संयम ठेवला तर भविष्यात आर्थिक स्थिरता मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप भावनिक ठरू शकतो. जोडीदाराशी मनमोकळा संवाद होईल. काही गोष्टी ज्या आत्तापर्यंत बोलल्या गेल्या नव्हत्या त्या आता व्यक्त करण्याची वेळ येईल. जर तुमच्या नात्यात काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. प्रेमात केवळ शब्दच नाही तर भावना देखील महत्त्वाच्या असतात, हे लक्षात ठेवा. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची साथ मिळेल. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न वाढेल. कधीकधी एखादी छोटी सहल किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. अविवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा एखाद्या नवीन ओळखीचा असू शकतो. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या विचारांवर प्रभाव टाकू शकते. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा आनंद देणारा आहे. घरातील वातावरण प्रेमळ राहील. कधीकधी छोट्या गोष्टींवर मतभेद होऊ शकतात, पण ते फार काळ टिकणार नाहीत. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील. नातेवाईकांशी भेट होण्याची शक्यता आहे. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मित्रपरिवारात तुमचे महत्त्व वाढेल. एखादा मित्र तुमच्या मदतीसाठी पुढे येईल, त्यामुळे तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सुरुवातीला थोडी आळस किंवा कंटाळा जाणवू शकतो, पण एकदा तुम्ही अभ्यासात लक्ष दिले तर यश तुमच्या हातात येऊ शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडा ताण जाणवेल, पण योग्य नियोजन केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने जाईल. शिक्षकांचे मार्गदर्शन या काळात खूप महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या सल्ल्याचा आदर करा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा थोडा काळजी घेण्याचा आहे. मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. योग, प्राणायाम किंवा ध्यान केल्यास मनाला शांती मिळेल. झोप पूर्ण घेणे
आणि योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. पोटाचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी भरपूर प्या आणि शरीराची काळजी घ्या. उपाय: दररोज सकाळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्या. गरजूंना अन्नदान करा. शक्य असल्यास सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करा. एकूण वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनांचा, आत्मपरीक्षणाचा आणि नवीन संधींचा आहे. काही क्षण असे येतील जे तुम्हाला थोडे अस्वस्थ करतील, पण त्याच क्षणांमधून तुम्हाला आयुष्याची खरी दिशा मिळेल. करिअरमध्ये मेहनत केल्यास यश नक्की मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा: कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवते, पण ते थांबणे हीच पुढे मोठी झेप घेण्याची तयारी असते. आयुष्यात काही प्रसंग असे येतील जे तुम्हाला थोडे थांबून विचार करायला भाग पाडतील, पण या थांबण्यामध्येच पुढच्या प्रवासाची दिशा दडलेली असेल. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत असे वाटू शकते, त्यामुळे थोडी अस्वस्थता किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो. परंतु जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. कामाच्या क्षेत्रात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात आणि त्या सांभाळताना तुमची क्षमता इतरांच्या लक्षात येईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन कल्पना आणि योजना पुढे येण्याचा काळ आहे. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी ठेवणे आवश्यक आहे, कारण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. तरीही योग्य नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. जोडीदाराशी संवाद वाढेल आणि मनातील काही भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांची साथ आणि समजूतदारपणा तुमच्या मनाला दिलासा देईल. घरातील वातावरणही हळूहळू आनंदी आणि सकारात्मक बनू शकते. मित्रपरिवारातूनही मदत आणि साथ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता राखणे अत्यंत गरजेचे आहे. ताणतणाव टाळण्यासाठी ध्यान, प्राणायाम किंवा थोडा वेळ स्वतःसाठी काढणे फायदेशीर ठरेल. शरीर आणि मन दोन्हीची काळजी घेतली तर हा आठवडा अधिक सुखकर जाईल. एकंदरीत पाहता हा आठवडा तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवणारा आणि पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देणारा ठरेल. कधीकधी आयुष्यात येणारे छोटे अडथळे आपल्याला अधिक मजबूत बनवतात. त्यामुळे आत्मविश्वास आणि श्रद्धा कायम ठेवा. विश्वास ठेवा, तुमच्या संयमाला आणि मेहनतीला योग्य वेळ यातच नक्कीच फळ मिळणार आहे. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहो. तुमचा आठवडा सुखाचा, समाधानाचा आणि आशेने भरलेला जावो. धन्यवाद.